तुम्ही शांत व्हा आधी. आणि हे बघा, तुम्ही अजिबात घाबरू नका. मी आहे ना तुमच्या सोबत. मी तुमच्या केसाला बी धक्का लागू देणार ना. बलमा, मला गाडीचा नंबर नाही बघता आला. तू बघितलास? हा, नंबर मी घेतलाय, मोबाईलवर टाईप करून ठेवलाय. सत्या, एक काम कर, आपल्या गाडीतनं वाघमारीन तुम्ही दोघं जावा, मी वाघमारींची गाडी घेऊन येतो. काय? हा, नाही, नको, जाईन मी. वाघमारे, अहो कशाला रिस्क घ्यायची तुम्हाला? चला ना माझ्या गाडीतनं, प्लीज. तुम्ही माझ्या गाडीत बसा. ठीक आहे. मी आणतो गाडी, जाऊ दे. डॉक्टर, काय झालंय? म्हणजे सगळं ठीक आहे ना? हो, तुम्हाला जे वाटलं होतं तेच आहे. तुम्ही आजी होणार आहात. अभिनंदन. खरं सांगता डॉक्टर? देवी आई, हमरे, तू आई होणार आहेस आणि मी आजी. आपल्या घरात बाळ येणार आहे. अभिनंदन अमृता. आतापासून स्वतःची जरा जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. महिन्याभराने परत या. त्यावेळेस मी डाएट चार्ट आणि रोजचे व्यायाम याचा चार्ट बनवून देईन तुम्हाला. ठीक आहे? आता काही औषधं लिहून देते. बाकी सध्या काय करायचंय हे तर तुम्हाला ठाऊकच असेल. होय, चालतंय. ठीक आहे. बिल काउंटरला जमा करा. ठीक आहे, येतो आम्ही. ओके. अरे तात्यासाहेब जेलमधून फरार झालेत. तू आत्ताच्या आता आपल्या सगळ्या खबरींना फोन कर आणि ऍक्टिव्ह कर. जी काय माहिती मिळेल ती मला दे. पडवळ, मॅडम आल्यात का? नाही अजून. अजून कशाने आल्यात मॅडम? माहित नाही. हा, पण सत्यदादा येऊन गेले. वाघमारे मॅडमना विचारत होते. खूप काळजी दिसत होती हो त्यांच्या चेहऱ्यावर. वाघमारे मॅडमना शोधायला गेलेत ते. त्याला काळजी वाटणं साहजिकच आहे. इतका चेकपोस्ट वरती बंदोबस्त करून सुद्धा तात्यांबद्दल काहीच माहिती नाही मिळाली आहे. म्हणजे तो तात्या साताऱ्यातच कुठेतरी लपून बसलाय आणि सत्य आणि मंजू त्याच्या हिट लिस्ट वर आहेत. या बघा मॅडम आले. खुर्ची गेलो. बसा. शांत व्हा, तू शांत व्हा. सत्या, अरे काय झालंय? मंजू इतकी अस्वस्थ का दिसते? अहो भारती मावशी, त्या पोलीस हेडक्वार्टरला जात होत्या आणि त्यांच्या मागे एक ट्रक लागला होता त्यांचा जीव घेण्यासाठी. काय? मंजू, तू ठीक आहेस ना? काही लागलं नाही ना तुला? भारती मावशी, त्या ठीक आहे. आम्ही दोघं वेळ पोचलो म्हणून बरं झालं. तू बघितलंस का कोण होतं? नाही ना कळलं. गावला असं तिथं निबार हाणला असतं मी त्याला. मंजू, वाघमारे, हे बघा, तुम्हाला आता कसं वाटतंय ते समजू शकतो, पण इथून पुढे ना तुम्हाला लई काळजी घ्यायला लागणार आहे स्वतःची. एकटीनं अजिबात कुठं बाहेर फिरायचं नाही तुम्ही. बलमा, तू गाडीचा नंबर पाहिलास किंवा ती गाडी कोणत्या दिशेने गेली ते पाहिलंस? नाही म्हणजे तसं चेकपोस्ट वरती कळवायला, म्हणजे ते अलर्ट राहतील. हो, नंबर आहे माझ्याकडं. बघा, ह्या टाईप करून घेतलाय बघा. हा, हमरे, चल. हमरे, अगं आज एवढी आनंदाची बातमी दिलीस तू आणि तूच खुश नाहीस. काय झालं बाळा? का असा चेहरा पाडलास? आई, अगं मी आई होणार आहे याचा आनंद आहेच मला, पण आनंदापेक्षा जास्त काळजी वाटते. हे बघ, पहिल्यांदा काळजी वाटणं साहजिकच आहे ग. पहिल्यांदा प्रेम, भीती, उत्सुकता सगळंच उफाळून येतं बघ. अगं मंजूच्या टायमाला माझी बी अशीच अवस्था झाली होती, पण बघ नंतर नंतर ना मनातली भीती कमी आणि बाळाची येण्याची उत्सुकता जास्त लागून राहते. अगं तू नको काळजी करू, मी आणि मंजू आहोत ना तुझ्या सोबत. आई अगं, तुम्ही दोघे आहेच माझ्या बरोबर, त्याची काळजी नाहीये मला. मला वेगळंच टेन्शन आलंय. कसलं टेन्शन आलंय तुला? सांग बघू. आई,
मला बाळाच्या भविष्याची चिंता वाटते. लिंबराजा असा रोज ड्रिंक करतो, मला त्रास देतो, सतत पैसे मागतो. मलाच काय तो तुला पण त्रास देतो. पुढे जाऊन जर बाळ पोटात असताना त्यानं मला मारहाण केली तर, आणि माझ्या बाळाला काय झालं तर, आपला बाप असा आहे, या गोष्टीचा काय परिणाम होईल त्याच्या डोक्यावर. ही अशी मुलं एकतर घाबरट होतात, नाहीतर उन्हाळ होतात. मला लय काळजी वाटते आई. हे बघ आमरे, तुझी काळजी वाटणं साहजिकच आहे, तुझं पटतंय मला. पण तू असा विचार कर ना, जेव्हा लिंबराजांना कळलं की ते बाबा होणार आहेत, तेव्हा त्यांना किती आनंद वाटेल अगं. आणि एकदा का बाळ येणार म्हटल्यावर त्यांना स्वतःचा स्वभाव बदलावाच लागल. हा, ते नक्की सुधारतील अगं. मी बोलीन त्यांच्याशी. हॅलो, हा भंडारे, मी तुम्हाला आता एक टॉ ट्रकचा नंबर पाठवते. चेकपोस्ट वरती ती गाडी दिसली तर तिला थांबवायचं आणि त्या ड्रायव्हरला ताब्यात घ्यायचंय. हा ठीक आहे. मॅडम, तुम्ही ना अजिबात काळजी करू नका, आम्ही सगळे आहोत तुमच्या बरोबर. आणि आता SP साहेबांना कळलंय म्हणजे ते सुद्धा तुम्हाला पोलीस सिक्युरिटी देतील. ते तर होईलच, पण माझ्या सुरक्षेपेक्षा जास्त तात्यासाहेबांना जेरबंद करणं महत्वाचं आहे. कारण तात्यासाहेब आता माझ्या बरोबर तुझ्यावर पण राग काढायला बघतोय. आणि थँक्यू. कशासाठी? आज तू होतास म्हणून जीव वाचला माझा. तू नसतास तर कदाचित. वाघमारे बास, पुढे काय बी बोलू नका. पुढचं ऐकून घ्यायची ताकद नाही आहे माझ्यात. वाघमारे, पण इथून पुढे तुम्हाला ना सतर्क राहावं लागणार आहे. तो तात्या माझ्यावरचा राग काढायला तुम्हाला टार्गेट करणार आहे, चांगलं माहिती आहे मला. त्यामुळे तुम्हाला तुमची काळजी घ्यायला लागणार आहे. नाहीतर तुम्ही एक काम करा, तुम्ही आईने अमृताला घेऊन ना माझ्या घरी राहिल्या थोडे दिवस. म्हणजे जोपर्यंत तू तात्या सापडत ना तोपर्यंत रिस्कच नको घ्यायला आपण. नाही सत्या, नाही, तुझ्या घरी नाही येणार मी. का का नाही येऊ शकत माझ्या घरी? तुला चांगलंच माहितीये मी का नाही येऊ शकत. मला माहिती आहे तुम्ही का नाही येऊ शकत ते, पण मी करतो ना ते मॅनेज. वाघमारे, हे बघा, तुमची सेफ्टी ना जास्त महत्वाची आहे माझ्यासाठी आता. सत्या, काही झालं तरी मी तुझ्या घरी नाही येणार. मी माझी काळजी घे, तू तुझी काळजी घे. अहो होय वाघमारे, पण नाही म्हणलं ना एकदा, परत परत नको विचारू. मम्मी, काय झालं? उचलला का सत्यभाऊजींनी फोन? खूप लगेच सगळं. अगं फोन उचलला असता तर त्याच्याशी बोलताना दिसे नसते का तुला मी? हा बरोबर आहे, लक्षातच आलं नाही माझ्या. फोन का उचलला झालाय सत्या काय माहिती. मला लय काळजी दाखवून राहिली बघ त्याची. काय गरज होती याला घराच्या बाहेर पडायची? तेच की, तुमचं काही ना ऐकताच बाहेर निघून गेले बघा. तुमच्या शब्दाला ना काही म्हणून किंमत राहिली नाही बघा घरात.